नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत आहेत ना? होता आणि आमच्याकडे केलेलं मटण तर खूप म्हणजे जवळजवळ 4 महिन्यांनी मांसाहार झाला घरामध्ये. कारण की स्वामींचे जसे मागचे व्हिडिओ पाहिले तुम्ही, स्वामींचे गुरुवार केलेले मी, आणि त्यामुळे काय झालं की घरामध्ये नॉनव्हेज करणं बंद केलेलं. तर आता उद्यापन वगैरे झालं आहे आणि माझ्या मुलाला आणि मिस्टरांना माझ्या हातचं खायचं होतं. खूप महिन्यांनी आता त्यांचं चाललेलं की तू आज काही ना काहीतरी आम्हाला बनवून दे म्हणून. तर म्हणजे ठीक आहे, आणा जे हवं आहे ते. तर त्यांनी मटण आणलं आणि छानपैकी स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर वाटण्याची सगळी तयारी करून घेतली आणि खोबरं जो आहे ते असं गॅसवर वगैरे किंवा चुलीवर भाजून छान टेस्ट येते वाटणाला आणि भाजीलासुद्धा. तर अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलं आणि तुम्ही पाहिलं असेल की मटण अगोदर स्वच्छ धुवून तेलावर कांदा, चवीनुसार मीठ घालून घेतलं. नंतर मटण घालून छान शिट्ट्या काढून घेतल्या. मटण मस्त शिजवून घेतलं. दुसऱ्या भांड्यामध्ये घेतलं तर त्यामध्ये तेल आणि जे वाटण तयार केलेलं ते घालून घेतलं. हळद ऑलरेडी घातलेली, त्यामुळे फक्त इथे तिखट घातलं, लाल तिखट. आणि त्यानंतर मटण जे आहे ते घालून घेतलं. मस्त असं मटण शिजवून एक उकळी काढून घेतली. पाहू शकता तांदळाची भाकरी, कांदा, टोमॅटो आणि सोबत मटण. मस्त असं छान मटण झालेलं, झणझणीत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा.